नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. माघ पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि माघ पौर्णिमा ही 1 फेब्रुवारी 2026 वार रविवार तर या दिवशी आलेली आहे. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा ही येत असते आणि या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा देखील करत असतो. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंच्या सेवा करत असतो, सत्यनारायण करत असतो. पण 1 फेब्रुवारीची ही पौर्णिमा माघ पौर्णिमा आलेली आहे आणि त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी पुष्य नक्षत्र देखील आलेलं आहे आणि त्यामुळे अधिकच महत्त्वाचा हा दिवस आहे. तर या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या, त्यासोबतच पौर्णिमा कालावधी काय आहे, हा दिवस आपण कसा साजरा करावा, कोणत्या सेवा कराव्यात, ज्यामुळे माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा राहील आणि त्यासोबतच आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, 1 फेब्रुवारी 2026ला पहाटे रविवारी 5:53 पौर्णिमाही लागणार आहे आणि 2 तारखेला 3:39 पौर्णिमाही संपणार आहे. तर रविवारचा संपूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे आणि माघ पौर्णिमा या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन आपल्याला अंघोळ करायची असते. तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानाला खूप महत्त्व असते. तर या दिवशी दान देखील आपल्याला करायचं आहे. तर खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यासोबतच आपल्या कुलदेवांच्या सेवेसाठी देखील, आपल्या पितरांच्या सेवेसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलायुक्त असतो आणि या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी या दूर होतात. तर पौर्णिमेचं सत्यनारायण हे रविवारी संध्याकाळीच आपल्याला करायचं आहे. त्यानंतर माघ पौर्णिमा, तर या दिवशी पवित्र नदीत जाऊन स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही स्नान देखील करू शकता आणि शक्य नसेल तर तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करू शकता. तसेच या दिवशी चंद्र हा परिपूर्ण असतो आणि तो 16 गुणांयुक्त असतो आणि या दिवशी आपण आपल्या कुलदेवांची सेवा, गुरूंची सेवा करतो आणि या दिवशी पुष्य नक्षत्र आलं आहे आणि जेव्हा रविवारी पुष्य नक्षत्र येतो तेव्हा रवी पुष्य नक्षत्र त्याला म्हणतात आणि हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सेवेसाठी. पुष्य नक्षत्र हा या सर्व नक्षत्रांमध्ये नक्षत्राचा राजा मानला आहे आणि या दिवसाचंच औचित्य साधून आपल्याला या दिवशी काही सेवा करायची आहे. तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्नानाच्या पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि हळद टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यासोबतच आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यासोबतच आपल्याकडनं रोज आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं होत नाही. तर या दिवशी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता आणि एका बैठकीतच आपल्याला ही सेवा करायची आहे. ज्यांना काही कारणाने दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण शक्य होणार नाही तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचे 11 वेळा पठण तुम्ही करू शकता. तर यामुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळत असते. सिद्धकुंजिका स्तोत्रमचे 11 वेळा पठण करायचे आहे. त्यासोबतच कुलदेवीचा कोणताही तुम्हाला जो मंत्र येत असेल, जी तुमची कुलदेवी असेल तर तिचा जो काही मंत्र येत असेल तर त्याचे देखील पठण तुम्ही करू शकता किंवा नवार्न मंत्राचं पठण केलं तरीही चालेल. त्यानंतर पुष्य नक्षत्र हा नक्षत्राचा राजा आहे आणि या दिवशी थोडं का होईना सोनं खरेदी केलं जातं. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून सोनं खरेदी करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही चांदी, तांबं तर हे देखील खरेदी करू शकता. यासोबतच गाडी घेऊ शकता किंवा घर देखील तुम्ही घेऊ शकता. नवीन व्यवसायाची देखील तुम्ही सुरुवात या दिवशी करू शकता. माघ पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्याने हा दुर्मिळ योग आलेला आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. पौर्णिमा असल्याने श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर कुंकुमार्चन देखील करायचं आहे. तर कुंकुमार्चन करत असताना श्रीसूक्तमचं तुम्ही पठण करू शकता आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर लगेच ते कुंकू तुम्ही काढून घेऊ शकता आणि तेच कुंकू तुम्ही रोज तुमच्या कपाळी लावू शकता.
ते कुंकू इतर कोणालाही देऊ नका. माता लक्ष्मीला लाल फुल आपल्याला अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे. त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या देखील आपल्याला काही सेवा करायची आहे. तर व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे. खूप सुंदर सेवा आहे. तर व्यंकटेश स्तोत्राचे 1 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही पठण करू शकता. तर या सेवा आपल्याला कमळगट्ट्याची माळ असेल तर त्यावर तुम्ही करू शकता. त्यानंतर श्री सुक्तमचं 1 किंवा 16 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा किंवा 24 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचं 24 वेळा किंवा 16 वेळा पठण करायचं आहे. त्यासोबतच 16 किंवा 24 वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर 1 माळ नवार्ण मंत्राचं किंवा 16 वेळा किंवा 24 वेळा देखील तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ तर या मंत्राची देखील आपल्याला 1 माळ पठण करायचं आहे. तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील, व्यवसाय चालत नाही, तर त्यासाठी ही सेवा आवर्जून करा. ज्या घरामध्ये दर महिन्याला सत्यनारायण होते तर त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही. तर आवर्जून तुम्ही उद्या माघ पौर्णिमेला या काही सेवा आवर्जून करा.